नमस्कार. आज आपण मराठा साम्राज्याचे एक असे सेनानी पाहणार आहोत ज्यांच्याशिवाय स्वराज्याचा विस्तार किंवा संरक्षण हे अपूर्णच राहिलं असतं. बरोबर. सरसेनापती हंबीरराव मोहिते. वा. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाया तर रचला, हो. पण त्यावर इमारत उभी करणाऱ्यांमध्ये अ, अ, हंबीररावांचा वाटा खूप मोठा होता. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार त्यांची कारकीर्द म्हणजे शौर्य आणि काय म्हणतात त्याला, रणनीतीचा एक अनोखा संगम आहे. अगदी खरंय. आणि हंबीरराव हे फक्त एक म्हणजे पराक्रमी सरदार नव्हते. हं. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणेही होते. अच्छा. हो. त्यांच्या भगिनी सोयराबाई या महाराजांच्या पत्नी होत्या बरं का. अच्छा, म्हणजे नात्यानेही जवळचे होते. हो. त्यामुळे एक विश्वास तर होताच. पण त्यांची निवड जी झाली ना सरसेनापतीपदी, म्हणजे 1674च्या राज्याभिषेकानंतर, ती केवळ त्यांच्या कर्तृत्वावर झाली होती. ही काही साधी जबाबदारी नव्हती. मराठा सैन्याची सर्वोच्च जबाबदारी होती ती. अगदी. आणि ही जबाबदारी त्यांनी कशी पेलली याची साक्ष त्यांच्या लढाया देतात नाही का. मला वाटतं 1672ची सालहेरची लढाई ती खूप महत्वाची मानली जाते. हो, नक्कीच. या लढाईचं असं काय वैशिष्ट्य होतं ज्यामुळे तिची इतकी दखल घेतली गेली? साल्हेर. साल्हेर ही मुघलांविरुद्धची पहिली मोठी मैदानी लढाई होती. म्हणजे अशी लढाई जिथे मराठ्यांनी पूर्ण ताकदीनिशी समोरासमोर येऊन विजय मिळवला. अच्छा, मैदानी लढाई. हो. आणि इथे हंबीररावांचं नेतृत्व निर्णायक ठरलं. या विजयाने फक्त मराठ्यांचं मनोधैर्य वाढवलं नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानात म्हणजे सगळ्यांना कळालं की मराठ्यांची लष्करी ताकद किती वाढली आहे. म्हणजे ते फक्त गनिमी काव्यापुरते मर्यादित नाहीत हे सिद्ध झालं त्या लढाईतून. अगदी बरोबर. हेच सिद्ध झालं की हे मैदानी युद्ध पण जिंकू शकतात. म्हणजे गनिमी काव्याबरोबरच मोठ्या संघटित शत्रूविरुद्ध लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता ती त्यांनी दाखवली. पण तरीही त्यांच्या युद्धनीतीचा गाभा मला वाटतं तो गनिमी कावाच राहिला. विशेषतः 1669 मध्ये बहादूर खानासारख्या अनुभवी सरदाराला हरवताना. निश्चितच. त्यांची खासियत ही होती की ते परिस्थितीनुसार रणनीती बदलण्यात पटाईत होते. बहादूर खानाला हरवताना त्यांनी केवळ शौर्यने वापरलं तर बुद्धीचा वापर केला. अच्छा. शत्रूचे रसद मार्ग म्हणजे सप्लाय लाईन्स त्यावर हल्ले करणं, त्यांना मोकळ्या मैदानात येऊच न देता डोंगराळ भागात गुंतवून ठेवणं आणि मग अचानक हल्ला करून गोंधळ उडवणं, यात त्यांची कुशलता होती बरं का. ते शत्रूच्या मानसिकतेचा पण विचार करायचे. हे खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा फक्त शौर्याबद्दल बोलतो, पण ही रणनीती आणि शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास हेच तर निर्णायक ठरतं. अगदी. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं कार्य फक्त शिवाजी महाराजांच्या काळातच नाहीये. नाही. तर पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालीही तितक्याच निष्ठेने सुरू राहिलं. हा निष्ठा टिकवून ठेवण्यातलं आव्हान काय असेल त्यावेळी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बघा, शिवाजी महाराजांनंतरच्या काळात संभाजी महाराजांना अनेक आव्हानं होती, घरातली पण बाहेरची पण. बरोबर. अशा वेळी हंबीररावांसारख्या अनुभवी आणि निष्ठावान सेनानीचा पाठिंबा तो फक्त लष्करीदृष्ट्या नाही तर राजकीय स्थैर्यासाठी पण आवश्यक होता. त्यांची निष्ठा मला वाटतं ती व्यक्तीपेक्षा जास्त स्वराज्याच्या कल्पनेशी जोडलेली होती. आणि ती त्यांनी दोन्ही छत्रपतींच्या काळात जपली. सैनिकांमध्येही त्यांचं स्थान खूप आदराचं होतं. ते फक्त अधिकारी नव्हते, एक प्रकारे मार्गदर्शक होते. म्हणजे त्यांची भूमिका केवळ युद्धभूमीवर लढण्यापुरती नव्हती, तर सैन्याचं मनोधैर्य टिकवणं आणि एका स्थित्यंतराच्या काळात स्वराज्याला स्थैर्य देणं यातही होती. अगदी. पण मग अशा योद्ध्याचा शेवट तोही रणांगणावरच झाला. हो. 1687 मध्ये वाईजवळ लढाई झाली मुघलांशी आणि त्यात निकराचा सामना करताना ते धारातीर्थी पडले. असं सांगतात की म्हणजे खूप गंभीर जखमी होऊन सुद्धा विजय मिळेपर्यंत त्यांनी तलवार सोडली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते स्वराज्यासाठी लढले. त्यांचं जाणं अर्थातच मराठा साम्राज्यासाठी एक मोठी हानी होती, पण त्यांची शौर्यगाथा अजरामर झाली. खरंच. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे केवळ एक नाव नाहीये, तर शौर्य, निष्ठा आणि काय म्हणतात त्याला, रणकौशल्याचं प्रतीक आहेत. कठीण परिस्थितीत त्यांनी स्वराज्याची सेवा केली. दोन्ही छत्रपतींच्या काळात ते एक महत्वाचे आधारस्तंभ राहिले. बरोबर. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. त्यांनी फक्त पराक्रम नाही गाजवला, तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारी रणनीती वापरली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्येयाप्रती अविचल निष्ठा ठेवली.
या सगळ्यातून एक विचार येतो मनात की आजच्या जगात सुद्धा अशा प्रकारची निष्ठा, ध्येय आणि परिस्थितीनुसार योग्य कृती करण्याची क्षमता असलेलं नेतृत्व किती दुर्मिळ आणि किती मौल्यवान आहे, नाही का?